मी उल्हास गरुडे, ठाण्याला फ्लॉवर व्हॅलीमध्ये राहतो. माझं सध्या वय 74 चालू आहे. माझ्या शेजारी जे राहतात त्यांनी डॉक्टर जयेश नाईकांकडे ट्रीटमेंट घेतली होती. त्यांनी मला त्यांचं नाव रेकमेंड केलं. मग मी इथे कौशल्यमध्ये येतात असं मला समजलं, म्हणून मी कौशल्यशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची अपॉइंटमेंट ठरवली. दुपारी डॉक्टरांशी जेव्हा माझी भेट झाली, त्या पहिल्या भेटीतच माझं एवढं चांगलं इम्प्रेशन झालं की मी आता इथेच ऑपरेशन करणार असं ठरवलं. मग डॉक्टरने मला रोबोटिक आणि साधं ऑपरेशन त्यातला काय फरक असतो तो नीट समजावून दिला. त्यांनी व्हिडिओ क्लिप दाखवली आणि म्हणाले, बघा तुम्ही ऑपरेशन ठरवा तुम्हाला करायचं की नाही, लवकर कराल तेवढं चांगलं. मी बोललो, नाही, मला तुमच्याकडेच डॉक्टर ऑपरेशन करायचं आणि रोबोटिक करायचं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑपरेशनला मी ॲडमिट झालो तेव्हा पण इथे चांगली ट्रीटमेंट मिळाली. जे सगळे प्रोसिजर अगदी वेळेवर पार पडल्या. आणि नंतर जेव्हा मी ॲक्च्युली रूममध्ये वगैरे गेलो, तिथपासून जी नर्स आणि वॉर्ड बॉयची जी सेवा मिळाली किंवा त्यांचं जे अटेन्शन होते फार सुंदर होतं. हाऊसकीपिंग तर एकदम म्हणजे चांगल्या स्टँडर्डचं आहे. हे नवीन कौशल्य हॉस्पिटलचं बद्दल एवढं छान माझं मत झालं की मी सगळ्यांना हल्ली सांगत असतो की तुम्हाला जायचं असेल तर कौशल्यमध्ये जा. तिकडे तुम्हाला एकदम छान ट्रीटमेंट मिळते. फूड क्वालिटी पण चांगली आहे. आणि त्यानंतर म्हणजे की मी 2 महिन्यानंतर लगेच तुळजापूरला गेलो. डॉक्टरांना मी सांगितलं माझी तिकीट डॉक्टर बुक आहे. डॉक्टर म्हणाले, जा तुम्ही बिंदास जा. आणि तुळजापूरला गेलो. तिथे चढ उतार आहे त्या मंदिरामध्ये, तरीसुद्धा मला काही त्रास झाला नाही. त्यानंतर डॉक्टरना मी 3 महिन्यानंतर स्विमिंग करणार म्हणून, कारण मी रेग्युलर स्विमर असल्यामुळे डॉक्टरनी मला सांगितलं, हे 3 महिन्यानं तुम्ही चालू करा. आणि मी स्विमिंग पण चालू केलं आणि मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्यानंतर डॉक्टरांना भेटण्याची पण मला जरूर वाटली नाही. एवढं सुंदर ऑपरेशन झालं. आणि एकंदरीत कौशल्याबद्दल फार चांगलं मत झालेलं आहे. इथूनचा सगळाच स्टाफ चांगला आहे. नर्सिंग स्टाफ आहे, वॉर्ड बॉय सगळेच छान आहेत.